हे बरं केलं बरं का असं सावली, कारण ऊन तर कडक एकदम. मित्रांनो जवळपास 700 ते 750 पायऱ्या आपल्याला चढायच्यात. शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात सर्वजण? ठीक आहात ना? होप सर्वजण ठीक असताल. मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळील कडेपठार येथे आलो आहोत. आणि मित्रांनो बऱ्याच जणांना माहीत नसेल की संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत मार्तंड मल्हार यांचे मूळ स्थान हे कडेपठार हेच आहे. आणि याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगेच की नक्की काय याची स्टोरी आहे. आणि चालतंय मग मी ब्लॉग सुरू करतो. जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतं ते नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि मला जवळपास 700 पायऱ्या चढायच्या त्या कडेपठारावर, मला मागे दिसत असेल बघा. तर चला मग बघू काय धमाल मजा. त्याने संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल नक्कीच त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आता ब्लॉगला सुरू करूया. तर मित्रांनो कडेपठाराला जाण्याचे 2 मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग म्हणजे तुम्ही जेजुरी गडाच्या मागच्या बाजूने थेट कडेपठाराला जाऊ शकता. आणि हा मार्ग खूपच सोपा आहे. तर मित्रांनो कडेपठाराला जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजेच जिथून आज आपण जाणार आहोत, हा मार्ग जेजुरी गावातून म्हणजेच विझाळा किंवा चिंचची बाग भागातून सुरू होतो. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल आणि निसर्गाचा आनंद घेत जायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा मार्ग निवडू शकता. साधारण 750 पायऱ्या या मार्गातून तुम्हाला चढाव्या लागतील. मित्रांनो आपण आता कडेपठाराच्या दिशेने प्रवास सुरू करत आहोत. या मार्गाच्या सुरुवातीलाच आपल्याला भगवान महादेवांची मूर्ती दिसते. खंडोबा हे भगवान शिवांचेच मार्तंड भैरव अवतार मानले जात असल्यामुळे अनेक भाविक येथे प्रथम महादेवांचेच दर्शन घेतात. त्यानंतर पुढे कडेपठार आणि खंडोबा मंदिराकडे मार्गक्रमण करतात. सभोवतालचा निसर्ग आणि धार्मिक वातावरण या ठिकाणाला आणखीच विशेष बनवते. येळकोट येळकोट जय मल्हार. मित्रांनो जवळपास 700 ते 750 पायऱ्या आपल्याला चढायच्यात. तर बघू काय धमाल येते मस्त. हे बरं केलं बरं का असं सावली, कारण ऊन तर कडक एकदम मस्त. अजून बघा भरपूर वरती जायचं तिकडे. बऱ्याच दिवसांनी असं गड चढतोय जरा छोटासा. माहित नाही छोटा आहे का मोठा आहे भाऊ. मित्रांनो गाडो बघायची सामान घेऊन चाललं. एक इकडं पिल्लू दिसतोय बरं का. तिरकी तिरकी चालते का? बघा हो तिरका वरती फिरायचा, सरळ अजिबात चालत नाही. टेक्निक आहे बरं का मित्रांनो. असं तिरकं तिरकं जाणं इझी पडतं. बघा तिरकी तिरकंच चाललं. मित्रांनो एकदा व्ह्यू पाहून घ्या बघा, किती सुंदर दिसतोय. मला वाटतं पावसाळ्यात तर अजूनच भारी दिसत असेल बरं का. मला वाटतं पुन्हा येणार आहे मी इथं पावसाळ्यात एकदा. खूपच आत्ता छान दिसते. तर पावसाळ्यात एकदम हिरवळ असणार आहे. मित्रांनो इथंच दमले का झाले, अजून तर लेवरती जायचं लागा. बघा अजून एवढं वरती जायचं. व्ह्यू दाखवतो तुम्हाला एक मस्त बघा. अजून हा बघा लोक दिसतात बघा.
लिंबू सरबत आहे दे बरं. नाही लिंबू ऑनलाईन हे स्टॉल 12 महिने असतं. पावसाळ्यात पण चालू असतं. लिंबू सरबत घेऊ मित्रांनो. या तुम्ही पण घ्या मित्रांनो लिंबू सरबत कढीपत्राच्या इथलं. मस्त. कोकण साईड कसं या साईड जास्त पाऊस नसतो. टायमिंगवरच पाऊस पडतो इकडं. अच्छा. एक तर संध्याकाळी पडतो आता पहाटे 5ला एकदा पडून जातो असे इकडलं. चालते थँक्यू. मस्त सरबत प्यायला मित्रांनो. आता एनर्जी आली भरपूर. बघू आता किती वेळ टिकते एनर्जी. मित्रांनो थोडंसं राहिले 10 मिनटं अगदी आले. मित्रांनो एक व्हिडिओ बनवण्यासाठी लय काय काय करायला लागतं राव. तर तुम्ही त्यासाठी प्लीज सपोर्ट करत जावा छोट्या यूट्यूबर्सना. तर सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील तर. जायचं आहे थोडं 10 मिनटं झाले आता. इकडून जायचं आहे मित्रांनो बघा. आणि मग तिथून फिरून जायचं आहे. इथूनच एक रस्ता करायला पाहिजे होता इकडे. हे इझी पडलं असतं. मी जाऊ शकतो इथं. बघायचं का इतक्या लांब जाण्यापेक्षा इथून शॉर्टकट आहे. चला शॉर्टकटच घेऊ मला वाटते. कारण ते बघा इथून इतक्या लांब जायचं आहे बघा. त्या पाहिजे इथून जाऊ शकतो ना आपण. चला शॉर्टकट घेऊ आपण. पहिली बॅटरी चेंज करून घेऊ संपायला आली. तर मित्र बघा हा असा मार्ग इथून इकडे जातोय. आणि माणसं बघा तिथपर्यंत गेल्यात आणि मला तीच माणसं काही इथं दिसलेत. तर आपण बघा शॉर्टकट यूज करून बघू. मला वाटत नाही इथून जास्त कोणी यूज केलं. पण चला आपण जाऊ आता. इतक्या लांब जाण्यापेक्षा शॉर्टकट घेतलेला बरा. बघू आपण बरोबर पोचतोय का. तेवढंच वेळ वाचल टाईम वाचल. तिकडनं लोक येतात. आपण शॉर्टकट घेतोय. मला नाही आवडत कोणी घेतला असा शॉर्टकट. असं तिकडे चाललं. आपण जाऊ इकडे. मित्रांनो शॉर्टकट नाही. हा रोजचाच इकडं. हा जेजुरी गडावर येणार रस्ता आहे. आता तिकडे जायचं बघा.
पाणी पिण्यासाठी पण आहे मित्रांनो. तोंड धुवून घेतो बघा. गरमी होती यार. तर मित्रांनो 10 वाजल्यात आणि खूप गरम होते, त्यामुळे जरा तोंड आणि डोक्यात पाणी मारले. आणि आपल्याला बघा आता इकडे जायचं, जवळ आले. वाटतं इतकं सोपं नाही, थोडं लवकरच आहे. तरी मी 8:30-9ला सुरू केला ट्रेक कडेपठारचा, पण तरी जरा चढणं अवघड आहे म्हणून त्याला वेळ लागला मला. एकदा व्ह्यू बघून आहे मित्रांनो. हॅलो, भारी पाऊस आहे तिथं, खूप वेळेला मस्त आहे. धबधबे वगैरे असतात तिथे. नाही नाही वेळ लागला मस्त. तर मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला हे नागेश्वर मंदिर पाहायला मिळेल आणि इथे असे भरपूर छोटी छोटी मंदिर आहेत, तर तीही बघू आपण. हे बघा इथे मारुतीच्या इथे दोघेच पाहिजे झोपले आपलं. इकडे एक मंदिर आहे, तिथे भरपूर अशी छोटी छोटी मंदिर पाहायला मिळतात तुम्हाला. राम सीता लक्ष्मण दिसते आतमधून दाखव तुम्हाला. जवळ राम नका दिसायचं. तर मित्रांनो, पुराणकथेनुसार मणी आणि मल्ल हे 2 बलाढ्य राक्षस होते. त्यांनी कठोर तपश्चर्या करून मोठी शक्ती प्राप्त केली आणि शक्ती मिळाल्यानंतर त्यांनी देव, ऋषी आणि सामान्य लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या अत्याचारांमुळे सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण झाले. त्रस्त झालेल्या देवतांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिवांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला, ज्यांना महाराष्ट्रात खंडोबा म्हणून ओळखले जाते. खंडोबा आणि मणी मल्ल यांच्यात घनघोर युद्ध झाले. अखेरीस खंडोबांनी मल्लाचा वध केला. मृत्यूपूर्वी मल्लाने क्षमा मागितली. त्यानंतर खंडोबांनी त्याला आपल्या चरणांजवळ स्थान दिले असे मानले जाते.
मणीनेही आपल्या चुकीची जाणीव होऊन खंडोबाची शरणागती पत्करली. त्याने वरदान मागितले की माझे नाव तुमच्या नावासोबत कायम स्मरणात राहू. खंडोबाने त्याची विनंती मान्य केली. असे म्हणतात की आजही भाविक येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष करतात. तो मणी आणि मल्ल यांच्याच कथेशी जोडला गेला आहे. ही कथा चांगल्याच्या वाईटावर झालेल्या विजयाचे प्रतीक मानले जाते आणि जेजुरीतील खंडोबा भक्तांसाठी विशेष महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, येळकोट येळकोट जय मल्हार. मित्रांनो, एक लक्षात ठेवा बघा, इथं दिसतो ना हा राक्षस असतो, ह्याच्या कधी पण ह्याच्यावर पाय नाही पडायचा, ह्याच्यावर पाय ठेवायचा असतो आणि इकडे गणपती असतो, इथे पाया पडायचा असतो बघा. असा इथे पाय ठेवतो आपण आणि इथे पाया पडायचं असतं. हे श्री दत्त मंदिर आहे मित्रांनो इथे. हे बघा, प्राचीन मूर्ती दिसते इथे. पालखी वाटते खूप जुनं बांधकाम आहे बघ आपलंच. तर मित्रांनो, इथे बघा घोडे उड्डाण जायचं मार्ग आहे. चला आपण बघू तिकडे जाऊन काय नक्की आहे. इकडं कचराच जास्त आहे. चप्पल पाहिजे होती. मित्रांनो, घोडे उड्डाण हे जेजुरी जवळील कडेपठार परिसरातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ मानले जाते. हे ठिकाण भगवान खंडोबा आणि मणी मल्ल राक्षसांच्या युद्धाशी संबंधित लोकपरंपरा आणि श्रद्धांमुळे विशेष महत्त्वाचे स्थान आहे. तर मित्रांनो, घोडे उड्डाण म्हणजे नक्की काय? घोडे उड्डाण या नावाचा अर्थ घोड्याने घेतलेली मोठी झेप किंवा उडी असा होतो. स्थानिक कथानुसार मणी आणि मल्ल या राक्षसांविरुद्ध युद्ध करताना भगवान खंडोबाने आपल्या शुभ्र घोड्यावरून एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर झेप घेतली होती. त्या घटनेच्या स्मरणार्थ या ठिकाणाला घोडे उड्डाण असे नाव पडल्याचे सांगितले जाते. मणी आणि मल्ल या युद्धाशी काय संबंध होता? भगवान शिवांनी मार्तंड भैरव अवतार धारण करून खंडोबा रूपात मणी आणि मल्ल या राक्षसांचा सामना केला. युद्धादरम्यान खंडोबाने अनेक ठिकाणी मुक्काम केला आणि विविध पराक्रम केले. घोडे उड्डाण हे त्यापैकी एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला इथे काय पाहायला मिळेल? डोंगर माथ्यावरून दिसणारा सुंदर परिसर, जेजुरी आणि आसपासच्या भागाचे विहंगम दृश्य, खंडोबा भक्तांसाठी श्रद्धास्थान, पठारकडे जाणाऱ्या यात्रेकरूंचे हे महत्त्वाचे ठिकाण आहे. आणि धार्मिक वर महत्त्व म्हणाल तर खंडोबा भक्त कडेपठार आणि जेजुरी दर्शनाला जाताना या ठिकाणचे दर्शन नक्कीच घेतात. भाविक येथे थांबून खंडोबाच्या पराक्रमाचे स्मरण करतात. येळकोट येळकोट जय मल्हार. मित्रांनो, थोडंसं नाश्ता करून घेऊ बरं. इथे आहे ना वरती भरपूर काय आहे नाश्ता करण्यासाठी, त्यामुळं तुम्हाला वाटत नाही इथून खालून काही घेऊन जाईल, पण हाय सगळी सोय आहे इथे. झाले आपलं दर्शन करू मस्त. उंच आहे भरपूर आणि ठिकठिकाणी स्टॉल लागलेले आहेत, लिंबू सरबत वगैरे. त्यामुळे काय असं वजं घेऊन जायची गरज नाही. बाटली भेटली तुम्हाला वाटेल वरती भेटेल. हाय सर्व नाश्त्याची सोय आणि रेट पण असे काही जास्त नाही, नॉर्मलच आहेत.
गोल वडा. चला खाऊन घेऊ आणि मग संपू व्लॉग आता. तर चालतंय मित्रांनो, व्लॉग संपायची वेळ आली आहे आणि तुम्ही हमखास नक्कीच कडेपठारला एकदा नक्कीच भेट द्या. सजेशन होतं तुम्हाला की तुम्ही सकाळीच या लवकर, कारण सध्या इतकं ऊन आहे ना, त्यामुळं खूप अवघड होऊन जाते म्हणजे. आणि इथे तुम्हाला असं वाटत की ते खायला प्यायला काही भेटणार नाही, पण आहे इथं भरपूर सोय आहे. पार आता मी बघा कडेपठारच्या गडावरच आहे वरती, तर इथे हॉटेल्स वगैरे आहेत म्हणजे खायची प्यायची पूर्ण सोय. आणि तुम्ही बघा इथून चालत वरती येत आहे ना, तर तिथे पण तुम्हाला वेगवेगळे ठिकाणी तुम्हाला जवळपास एक एक अर्ध्या म्हणजे जवळपास खूप जवळ ठिकाणावर लिंबू सरबतची गाडी, पाणी वगैरे, काकडे सगळं सगळं तुम्हाला खायला मिळेल, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. तर चालतंय, जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील नक्कीच त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.